कडीपत्त्यात तेवढं मोकळी काय 5 धान्य सोडून सगळ्या धान्यांचा त्याग असू दे. तुला वापरायचं हांतरून पांघरून आणि वापरायची वस्त्र सोडून बाकी सगळ्या कपड्याचा त्याग असू दे. बाकी काय नको आता मला. रांगोळी सोडून कुठे जाणार नाही. बाकी क्षेत्राचा सगळ्या त्याग असू दे. मन वचन काय न जायचं नाही बाहेर. सोनं चांदी काय परिग्रह आहे त्या परिग्रहाचा सगळा त्याग. तुझ्याकडे नाही तरी पण त्याग. मला काय नको, माझं सगळं त्याग आहे. काय जपमाळ तिकडे पटल्या खाली तुझी असू दे, ते असू दे. जपाच माळ शेवटपर्यंत सोडायचं नाही. हे सोडलं की झालं की मग आणि काय करणार मग. जपाच माळ असू दे. बाकी सगळं परिग्रहांचं काय त्याग. आणि काय आणि तुला काय वाटतं सांग. हे सगळं त्याग असू दे. काय तुझं आर्यन सिद्धाचार्य उपाध्याय सर्व साधू जन्धर्म जिनागम जिनेचे चेतालय सर्वांच्या साक्षीनं तुझ्या आत्म्याच्या साक्षीनं 5 धान्य सोडून सगळ्या धान्याचा त्याग असू दे. कडीपत्ता सोडून हिरव्या भाज्यांचा त्याग असू दे आणि फळांचा त्याग असू दे. सगळ्या परिग्रहाचा त्याग असू दे. दूध परिग्रहाचा त्याग असू दे. दुधाचा त्याग असू दे. दही दूध त्याग असू दे. तुपाचं मोकळी खाय. ते डाळीत वगैरे घालत्या, चपातीत लावत्या. तुपाचं मोकळी असू दे. बाकी सगळे त्याग असू दे. नमोकार मंत्र म्हण 9 वेळा. 9 वेळा नमोकार मंत्र काय सारखं कर. मला हे सगळे त्याग असू दे म्हणून. नमो अरिहंतानम नमो सिद्धानम नमो आर्यानम नमो वज्रायानम नमो लोहे सवसावनम नमो अरिहंतानम नमो सिद्धानम नमो आर्यानम नमो वज्रायानम नमो लोहे सवसावनम नमो अरिहंतानम नमो सिद्धानम नमो आर्यानम नमो वज्रायानम नमो लोहे कल्पलथया कालोदयावद्गथा कान्तश्चातलमर्तये तद्धुना प्राण प्रयाणक्षणे तन्नाम प्रतिबद्धवर्ण पठने कंठोस्तु कुंठ. हे भगवान, मी लहानपणापासून आतापर्यंत तुमच्या चरणाची सेवा केली. त्या सेवेचं जर फल द्यायचं असेल तर मला काय करा. माझा आत्मा ज्यावेळा निघून जातोय त्यावेळा माझं कंठ रुद्ध व्हायला नको. आर्यन सिद्ध म्हणत स्वतः जायचं. शेवटपर्यंत शेवटच्या क्षणाला सुद्धा माझ्या मुखात माझं कंठ रुद्ध व्हायला नको. आर्यन सिद्ध स्वतः म्हणत जायचं. म्हणजे स्त्री पर्यायचं. महाराज आता काय काय दीक्षा विषय काय काय बघूया पुढचं तुमच्या ह्याच्यावर हे करते. बंद करतेच नाही त्याला मग दीक्षा दिला. महाराज की जय. सागर मुनी महाराज की जय. नमो सिद्धानम नमो आर्यानम नमो वज्रायानम नमो लोहे सवसावनम नमो जडानम नमो जडानम नमो जडानम नमो निस्सिहे नमो निस्सिहे नमो निस्सिहे नमोद्धुले 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 अनंत सिद्ध बुद्ध निरय निर्मल सर्वण जीवन सुसंत संजीव समभाव सर्वतान निर्भय निराय निर्दोष निमोह निमम निसंग निसल्ल मानमाया. माताजी ना सागर इच्छामी तीर्थागस्ती इच्छामी म्हणायचं. इच्छामी म्हणायचं. माताजी ना आणि माताजी ना माताजी ना इकडे बघ. माताजी ना बी माता की जय. वंदामी वंदामी ओम ह्रीं श्रावजनी माता की जय. वंदामी वंदामी वंदामी. आणि सगळ्यांनी जय जिनेंद्र. सगळ्यांना जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. सगळ्यांना जय जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जयन्ति मृत्युं नान्या शिवपदस्य मुनीन्द्र पन्था त्वामयं विमुचिन्तमसङ्गमातं ब्रह्माणमीश्वरमनन्तमनन्तकेतुं योगीश्वरं विदितयोगमनेकमेकं ज्ञानस्वरूपममलं प्रवदन्ति सन्ता बुद्धस्त्वमेव विबुधार्चितबुद्धिबोधात् त्वं शङ्करोऽसि भुवनत्रय शङ्करत्वात् दातासि धीर शिवमार्गविधेर्विधानात् व्यक्तं त्वमेव भगवन् पुरुषोत्तमोऽसि तुभ्यं नमः त्रिभुवनादिहराय नाथ तुभ्यं नमः क्षितितलामलभूषणाय
तुभ्यं नमः श्रीजगतः परमेश्वराय तुभ्यं नमो जिनभवोदतिशोषणाय को विस्मयोत्रयति नाम गुणैरशेषैः त्वं संश्रितो निरवराशतया मुनीश। नेहमी आपल्या श्रद्धेमध्ये डोळे असायचे. देव शास्त्र विश्वास हा अगाध विश्वास होता. त्या विश्वासामध्ये ते कधीही एक तीच मात्र इकडे तिकडे कधी झाले नाही. त्यांची विचार त्यांचं ज्ञान नेहमी अकल्प राहिलेलं आहे. त्यांची श्रद्धा नेहमी अकल्प आहे. व्रताप्रतीचा विश्वास त्यांचा नेहमी अकल्प आहे. आणि आज अकल्पनाच्या आधी सासू मुनिराजांचा उपसर्ग झाला होता. आणि आजच्या पावन पवित्र दिवसादिवशी यांची दीक्षा झालेली आहे. या निमित्तानं आजपर्यंत त्यांना गुलाबाई पाटील नावानं सोडण्याचा ओळखत होता. आणि आजपासून त्यांची चर्या अकल्प, विचार अकल्प, संस्कार अकल्प, चारित्र्य अकल्प, श्रद्धा अकल्प, देव शास्त्राच्या प्रती समर्पण अकल्प. या निमित्तानं त्यांचं नामकरण आज अकल्पमती माताजी करण्यात येत आहे. अकल्पमती माताजी त्यांचं नामकरण. जय अकल्पमती माताजी सरकमलनी पिंची समाज 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 शास्त्र समाज पिंची पाहिजे काय? पिंची पाहिजे काय? ओम नमो यंताना
ओ अंत्यवासिने षडजीवनकाय रक्षाय मार्दवादि गुणवेदम इदं किंचि उपकरणं गणनाथे स्वाहा। अकामणपति माता जी की कमल महाराज की जय। अकामणपति माता जी की श्रवण कार्य से श्रेष्ठ अति प्राचीन पार्श्वनाथ भगवान की जय। श्रेयांशनाथ मोक्ष कल्याण की जय। परमपूज्य शीतलसागर महाराजांच्या चरणी मी त्रिवार नमस्तू अर्पण करते। तसेच दोन्ही माताजींच्या चरणी वंदामी, तसेच महाराजजींच्या चरणी इच्छामी आणि नवीन माताजींच्या चरणी सुद्धा मी इच्छामी अर्पण करते। आणि मी दोन शब्द बोलू इच्छिते। नवीन माताजी या माझ्या पूर्वाश्रमीच्या आजी आहेत। तर आज माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा दिवस आहे आणि माझ्या आजीची खूप इच्छा होती की जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून ती व्रत नियम पालन करत आहे आणि ती अतिशय तिच्यामध्ये अतिशय दृढता देखील आहे। मला आठवतंय जेव्हा मी लहान होते, जिनभूषण महाराजांचा चातुर्मास आमच्या इथे होत होता, त्यावेळी त्यांनी व्रती आश्रमासाठी एक संकल्प केला होता आणि या संकल्पासाठी माझ्या आजीने एक तिथं रूम बनवण्यासाठी देणगी द्यायची होती। तर तिने त्यात सहभागी घेतला। माझ्या आजोबांनी सुद्धा ती देणगी दिली। त्याच्यामध्ये थोडे पैसे कमी पडत होते, मग त्याच्यासाठी तिने स्वतःचा पोहे हा सुद्धा त्याच्यासाठी दिलेला होता। ज्यावेळी तिनं ती देणगी देऊन तो रूम त्या ठिकाणी तिथं बुक केलेला होता, त्याच वेळी तिनं संलेखनासाठी समाधी मरणासाठीचा तिकीट त्याला काढलेला होता। आणि आज त्याच्यानंतर जिनभूषण महाराजांच्या नंतर सन्मतीसागर महाराज आणि त्यांनी महिषामधील व्रती आश्रमाचं काम करायचं सगळं काम त्यांनी शीतलसागर महाराजांच्यावर सोपवलं। त्यांनी ते पूर्ण करावं हे मला अजून आठवतंय। आणि शीतलसागर महाराजांनी अतिशय सुंदर असं महिषामध्ये व्रती आश्रम निर्माण केलेलं आहे। तिथं जवळपास 10 वर्ष आजी राहिली। शीतलसागर महाराजांच्या बरोबर 4-5 वर्ष शिखरजीमध्ये सुद्धा राहिली। त्यांच्या गुरु शिष्यातील नातं अतिशय दृढ आहे। आणि आज रक्षाबंधन पर्व, रक्षाबंधन गुरुंची सेवा करायचं आणि गुरुंनी शिष्यासाठी मार्ग दाखवायचा। आजच्या दिवशी या दोन्ही गुरु शिष्याचं नातं जे आहे ते अतिशय अनोखं आहे असं मला वाटतं। कारण जेव्हा महाराजींना ती बघते, रोज निश्चित पडलेली आजीच्या महाराजी जेव्हा तिला भेटायला येतात तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे तेज येतं, तिला विस्मरणात गेलेली सगळी गाणी आठवतात। ती तन मन अर्पण आणि तिचं समर्पण महाराजींच्या चरणी अतिशय मोठं आहे। आणि गुरु म्हणजे तर काही गुरुच आहेत। जेव्हा इतके वर्ष त्यांनी शिखरजीमध्ये विहार केले, पण जेव्हा माझ्या आजीची संलेखना जवळ आली त्यांना कसं समजलं की काय आपल्या शिष्याची संलेखना आता जवळ आलेली आहे, आपल्याला त्या शिष्याची गरज आहे आपली। आणि त्यांनी अचानक आपला विहारीकडे वळवला आणि या ठिकाणी त्यांचा विहार फक्त माझ्या आजीची संलेखना साधण्यासाठी झालेला आहे। अशा प्रकारचे हे अतिशय गुरु ज्यांनी शिष्याचे भाव ओळखले, त्यांची शिष्याची भक्ती कामी आली, शिष्याची पुण्याई आजवर केलेले सगळं देवधर्म सगळं
पुण्याही आता कामी आली आणि फक्त त्यांनी शिक्षासाठी इथं आलेलं असं मला वाटतं. इथं दुसऱ्या महाराजांच्याकडे जर संलेखना साधायचं म्हटलं असतं तर बाकीचे हिंदी बोलणारे महाराज किंवा त्यांच्याशी माझ्या आजीचं ट्युनिंग जमेल किंवा नाही जमेल हे सुद्धा सांगता येत नाही. आणि आता या स्थितीमध्ये जेव्हा 100 वर्ष आजीला झालेली आहेत, ऐकायला येत नाही, एकच गोष्ट 5-5 7 वेळा ती महाराजांना सांगत असते आणि ते सुद्धा अतिशय शांतपणे महाराजी ऐकत घेतात, तिला पूर्ण वेळ देतात, तिचं म्हणणं ऐकतात, तिची गाणी ऐकतात आनंदानं, तिला गाण्याची आवड आहे हे बघून ते गाणी तिला वारंवार म्हणायला लावतात आणि तिच्या कलाने तिला अतिशय चांगल्या पद्धतीनं संलेखना साधण्यासाठी तिला प्रवृत्त केलेलं आहे. एवढंच नाही, तिचं आता संलेखना तर निश्चितच आहे, परंतु त्यांनी आता तिला जी दीक्षाविधी दिलेली आहे अशा प्रकारे चुलिका दीक्षा देऊन तिचं माताजी व्हायचं स्वप्न सुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल मला खूप आनंद होतोय. अशा प्रकारे गुरु शिष्याचं नातं किती दृढ आहे हे खरंच मला खूप आनंद झालेला आहे. आणि अशा प्रकारे माझ्या आजीची उत्कृष्ट संलेखना इथं साधावी अशी मी मनोभावे इच्छा पूर्ण मागते. आणि यासाठी तुम्ही रांगोळीवासीय कमिटी, पूर्ण रांगोळी कमिटीने इथं संलेखनासाठी जेव्हा महाराजांनी आजीची दीक्षा आहे म्हटल्यावर सहकार्य करण्याचं दर्शवलं आणि आपण इथं आमच्या गावात करूया म्हटलातच नाही तर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही त्याचे नियोजन करताय. एवढे सगळे विधी, एवढे सगळे कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही करताय. आमच्या घरच्यांना शक्य नाही तेवढी सेवा रांगोळीतील श्राविका येथे करतायत. माझी ताई इथे येते, ती सांगते असं इथं 8 ते 9, 9 ते 9:30 सगळे श्रावक श्राविका गाणी म्हणण्यासाठी येतात, आजीची डिमांड विचारतात आणि अतिशय सुरातीला सगळं म्हणून दाखवतात. सगळ्यांचा भगवंत प्रत्यक्ष तिच्या समोर उतरलेले आहेत. एवढे पुण्यवान आणि एवढं सौभाग्य माझ्या आजीला तिची खरंच पुण्याई कामी आलेली आहे. सकाळ संध्याकाळ महाराजी तिला भेटण्यासाठी येतात, उपदेश देतात. माताजी सकाळ संध्याकाळ भक्ती वाचतात, सगळे उपदेश देत आहे. मला खरंच बघून येत आहे तुमच्या सगळ्या कमिटीचे, माताजींचे, महाराजांची मी कृतज्ञ आहे. मला शब्द मिळत नाही आहेत की सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद आणि खूप धन्यवाद. आजीची माझ्या उत्कृष्ट संलेखनाचा हात होते अशी मी मनोभावे प्रार्थना करते आणि 2 शब्द संपवते. आतापर्यंत रांगोळीचा दीक्षा घेतल्यानंतर 23वा चतुर्मास आहे आणि 23 चतुर्मास मध्ये मी प्रवेश करत असताना, चातुर्मासाची स्वीकृती देत असताना कधीही कोणतीही अट ठेवली नाही. पण या चातुर्मास मध्ये रांगोळी कारणामुळे सुरुवात सांगितलं